चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महिला व बालविकास विभाग, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका या संदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट ही 5 ऑगस्टला डिक्लेअर झाली आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविकाच्या संदर्भामध्ये त्यांचं विभागांतर्गत पदभरती जी आहे ती करून घ्यायला सुरुवात झाली. या संदर्भातले काही निकष आहे ते बदलले गेलेले आहेत. सगळ्यात महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे आणि याचे फॉर्म सुद्धा हे सुटलेले आहेत. त्यामुळे आपण जर आतापर्यंत फॉर्म भरले नसाल, आपण महिला आहात, पदवी पूर्ण झालेली आहे आणि आपण फॉर्म भरले नसतील, तर फॉर्म भरायला सुरुवात करा आणि निकष सुद्धा समजून घ्या. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. निकषाशिवाय कोणत्याही गोष्टीला पुढे जाऊ नका. ज्यांचं वय 50च्या जवळपास आहे, त्यांनी 1 वर्षापासून सेवा देत आहे, अशांनी तर नक्कीच फॉर्म भरा. या संदर्भामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका याची अंतर्गतरित्या पदभरतीला सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भातली करिअर ऑर्बिट अकॅडमीची बॅच जी आहे ती चालू आहे. फक्त ₹499 मध्ये आपल्याला तांत्रिक घटकासह सर्व घटक यामध्ये कव्हर केले जाणार आहे. त्यामुळे अभ्यासाला जोरात सुरुवात करायची आहे. पाठीमागे वळून बघायचं नाहीये आणि अभ्यास नियोजनाचा व्हिडिओ सुद्धा करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. ठीक आहे. यामध्ये आता नवीन काय झालंय? नवीन सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. 5 ऑगस्ट 2026ला या संदर्भातलं अपडेट हे आलेलं आहे. मग हे अपडेट जे आहे, हे अपडेट आपल्याला समजून घ्यायचंय. हे अपडेट आपल्याला समजून घ्यायचं काय अपडेट आहे. यामध्ये विषय निश्चित केलेला आहे. अंगणवाडी सेविकांमधून मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पद भरती परीक्षा संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना सुधारित पात्रता लक्षात घेऊन कारवाई करण्याबाबत या ठिकाणी सांगितले गेले आहे. म्हणजे काय? जी पदोन्नतीनुसार पदभरती केली जात आहे, या अंतर्गत जी पदभरती आहे, या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. अंतर्गत पदभरतीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि यामध्ये अजून काय सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं, पात्रतेच्या संदर्भातले निकष जे आहेत, हे काही प्रमाणात बदलले गेले आहेत. मग काय बदलले, काय निकष आहे, या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला इथं दिलेली आहे. याचा संदर्भ जो आहे, तो या ठिकाणी पहिल्या पेजवर दिलाय. विषय हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. या विषयामध्ये तुम्हाला काय-काय महत्त्वाचं आहे ते सांगितलेलं आहे. तुम्हाला निकष सांगितलाय, काय बदलताय आणि अंतर्गत पदभरती सांगितली गेली आहे. यामध्ये महिला व बालविकास विभागांतर्गत जी उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय जे आहे, मुंबई उच्च न्यायालय जे आहे खंडपीठ नागपूर येथे केस दाखल होते आणि या अनुषंगाने रिट पिटिशन जी झाली, यामध्ये उच्च न्यायालयाने सांगितलंय की मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या पदाच्या बाबत महिला व बालविकास विभाग अधिसूचना दिनांक 4/6/2021 रोजी ज्या सेवा प्रवेश नियमातील बदल, अंगणवाडी सेविका पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे वयाची अट 45 वर्ष रद्द केली असून संदर्भीय पत्र अन्वये 3/7/2026च्या प्रशासकीय निर्णयाच्या आधारे यावर्षी भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे. त्या वर्षी 50 वर्षापेक्षा जास्त वय नसेल अशा अंगणवाडी सेविका लक्षात घेऊन 1 जानेवारी रोजी म्हणजेच 1 जानेवारी 2025 रोजी अर्ज भरण्याविषयी सूचना या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे काय, 45 वर्ष वय जे होतं, हे वय मर्यादा ती निश्चित केली 2021 मध्ये. यामध्ये बदल झाला आणि हा बदल किती झालाय? हा जो बदल होता 50 वर्ष वय मर्यादा या ठिकाणी निश्चित ही केली गेली आहे. पण 50 वर्ष कधीपर्यंत असावी? 1 जानेवारी 2025 नंतर कोणाचा जन्म झालेला नसावा. त्याच्या अगोदर जन्म झालेला असेल तर अशी व्यक्ती हा अंगणवाडी सेविकेमध्ये 1 वर्षापर्यंत, मागील 1 वर्ष कंटिन्युअसली तिथं काम करत असेल, तर तिला या ठिकाणी संधी ही दिली जाणार आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा उच्च न्यायालय नागपूरचा निर्णय आहे. त्यानुसार ही पदभरती प्रक्रिया आहे सुरू होणार आहे. याचे काही निकष सांगितलेले आहेत. मुख्य पात्रता संदर्भामध्ये यामध्ये परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे. त्या वर्षी 1 जानेवारी रोजी सलग 10 वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या सेविका दिनांक 2025 पर्यंत त्यांचा समावेश पात्रता निकषामध्ये समावेश केलेला आहे. सॉरी, त्यामध्ये मी आधी बोललोय 1 वर्ष नाहीये, ते 10 वर्षापर्यंत कोणताही खंड न पडता त्यांनी 10 वर्षापासून सतत कंटिन्युअसली सेवा करत असतील, तर अशा महिलांना, मुख्य अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीच्या माध्यमातून मुख्य सेविकेच्या पदावरती रुजू करण्यात येणार आहे. हे लक्षात ठेवा. 10 वर्षाची इथं मर्यादा सांगितलेली आहे. दुसरा, दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी वय वर्ष 50 वर्षापेक्षा जास्त नसेल, म्हणजेच
1 जानेवारी 1975 च्या पूर्वी जी कोणी जन्मलेली असेल, जन्मलेली महिला असेल, तिला हा फॉर्म भरता येणार नाही. यानंतर जन्मलेलेच व्यक्ती तुम्हाला इथं फॉर्म भरताना दिसून येणार आहे. ओके. त्यानंतर संवैधानिक विद्यापीठाची पदवी धारण केलेली असावी, म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेतून तुमची पदवी मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीतून ही होणं गरजेचं आहे. मुख्य सेविका परिवेक्षिका या पदावर रुजू झालेल्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत तुमचं एम-एस-सी-आय-टी जे आहे महत्त्वपूर्ण आहे. तुमचं 2 वर्षाच्या आतमध्ये एम-एस-सी-आय-टी पूर्ण होणं गरजेचं. तुम्ही पास झालात, वयाचं 45-46 वर्ष वय आहे. तुम्ही अंगणवाडी सेविकेवरून मुख्य सेविकेवरती तुमचं प्रमोशन झालंय, पण तुमच्याकडे एम-एस-सी-आय-टीचं सर्टिफिकेट नाहीये, तर अशा काळखंडामध्ये तुम्हाला 2 वर्षामध्ये हे सर्टिफिकेट तुम्हाला शासनाला जमा करावं लागेल, द्यावं लागेल. जर जोपर्यंत तुम्ही करत नसाल, तर तुम्हाला सदर पात्रता धारण करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ आणि पदोन्नती ही काय मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला प्रमोशन पण भेटणार नाही आणि तुमचा पगारवाढ सुद्धा तोपर्यंत होणार नाही. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. हा आयुक्त कार्यालयामार्फत संदर्भ ग्रंथ क्रमांक जे काही 25/4/2025 रोजी दिलेल्या पद भरती बाबतच्या सर्वसाधारण सूचना तसेच आदेशान्वये सुधारित पात्रता निकष संबंधित सेविकांच्या लक्षात आणून देऊन त्यांची स्वाक्षरी घेण्यात यावी व स्वाक्षरी दस्तावेज जपून ठेवण्यात यावा, असं हे स्पष्ट केलंय. ऑनलाईन अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित TCS संस्थेत दिनांक 13/7/2026 रोजीच्या पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या असून 7/8 ते 21/8 या तारखेपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे. म्हणजे 21 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. लक्षात ठेवा, TCS कडे ही परीक्षा ही दिली जाणार आहे. अंतर्गत जी काही भरती होते अंगणवाडी पर्यवेक्षक आणि मुख्य सेविकांच्या संदर्भातील, ती भरती अंतर्गत असणारे 21 ऑगस्ट पर्यंत ज्या महिला ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहे 10 वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात, या महिलांसाठी महत्त्वपूर्ण संधी आहे. यातून त्यांना इथं संधी मिळणार आहे शासनाकडे काम करण्याचं. TCS ही परीक्षा कंडक्ट करणार आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण अपडेट आहे, लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल, फॉर्म भरायला सुरुवात करा. या संदर्भामध्ये आपल्या करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती या सगळ्या सरळ सेवेच्या बॅचेस ज्या आहेत चालू आहे. MPSCच्या पण बॅचेस ह्या चालू आहे. पहिल्या 2 प्रहार बॅच आणि तलाठी भरती बॅच ही पूर्णपणे MPSC कडे ग्रुप सी मध्ये सुपूर्त करण्यात आली आहे. आरोग्य भरती विभागाची बॅच आहे 699 मध्ये. या व्यतिरिक्त महिला व बालविकास 499 मध्ये. नगर परिषद आहे, ग्रामसेवक आहे, वनरक्षक आहे 699 मध्ये. आणि संपूर्ण सरळ सेवा, ज्या सरळ सेवेच्या माध्यमातून फॉर्म भरले जात आहे, त्या संदर्भातली बॅच जी आहे 1299 रुपयामध्ये आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे संधी सोडायची नाही, संधी आपल्याला ग्रॅब करायची आहे आणि बॅच जॉईन करायची आहे. ठीक आहे. या संदर्भात तुम्हाला कसली अडचण असेल, प्रश्न असेल, काही असेल, तर तुम्ही संपर्क करू शकतात. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप दिलेलं आहे. ते ॲप डाउनलोड करायचं आहे, सरळ सेवाचं फोल्डरमध्ये जायचं आहे आणि आपल्याला हवी ती बॅच जॉईन करायची आहे. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त काही अजून अडचणी असेल, प्रश्न असेल, बॅच कशी घ्यायची किंवा बॅचच्या संदर्भात काही माहिती हवी असेल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खालीच तिथेच तुम्हाला करिअर ऑर्बिट अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहेत. 2 ते 3 कॉन्टॅक्ट नंबर आहेत, त्यावर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकतात. ठीक आहे. चालेल. थँक्यू व्हेरी मच.